मागायला लावली। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार। अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्गाच्या 17 जागा। जोगेश्वरीत इमारतीची वीट कोसळून तरुणीचा मृत्यू प्रकरणी कॅन्डल मार्चमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम सहभागी। घटनेला 4 दिवस उलटूनही बिल्डरला अटक केलं नसल्याचा आरोप। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन। कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटना आंदोलनात सहभागी होणार। एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 4,000 कोटी देण्याची मागणी। मुंबई वन ॲपचे 1 लाख डाउनलोडचा टप्पा पार केलाय। एकाच ॲपमध्ये मोनोरेल, मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेचं डिजिटल तिकीट काढण्याची सोय। भीम यूपीआय कडून ग्राहकांसाठी एक अनोखं फीचर देण्यात आलंय। यूपीआय सर्कल फीचरमुळे यूपीआय खात्यात 1 रुपया नसतानाही डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे। कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांना तुमच्या बँक खात्यातून पेमेंट करण्याची मुभा मिळणार आहे। ठाण्यामध्ये कबुतरांची सुटका करत असताना अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू। ठाण्याच्या खर्डी गावात घडली घटना। कबुतराची सुटका करताना अग्निशामक दलाच्या जवानाला ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का बसला। उत्सव पाटील या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आझाद पाटील गंभीर जखमी झाला। परभणीमध्ये समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा करण्यात आली होती। पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडलेला आहे। समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं 67 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील पठण कोडोलीची श्री विठ्ठल बिरुदेव यात्रा आजपासून सुरू झाली आहे। यात्रेमध्ये 70 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली आहे। फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी लाखो लोक जे आहेत ते मंदिरात जमले होते।